जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मंडळी, आज व्हिडिओ बनवायचा एक उद्देश होता. कारण का तुम्हाला सांगतो, पहिला आमचा एक दुसरं चॅनल होतं, एक महादेव आणि पल्लवी कॉमेडी म्हणून. तर बघा ते आपलं चॅनल आम्ही एक 6 महिने असं चालवलो. त्या याच्यावरती आमचा एक पण व्हिडिओ काय व्हायरल झाला नव्हता. आणि आमचेसुद्धा व्हिडिओ ना थोडेसे अंधारामधले निघायचे, थोडं क्लिअर क्वालिटीसुद्धा व्यवस्थित निघत नव्हती. मग त्या निमित्तानं मग आम्हाला कळलं की एक 8-9 महिने झाले. 8-9 महिने झाल्यानंतर आमचा व्हिडिओ एकसुद्धा व्हायरल होत नव्हता किंवा सबस्क्राईबरसुद्धा वाढत नव्हती. आमचे चांगले 350-400 व्हिडिओ झाले होते. तरीसुद्धा व्हिडिओ न व्हायरल झाल्यामुळं आम्ही परत हे नवीन चॅनल ओपन केलं आहे. आणि हे आपलं चॅनल आहे बघा, छोटी फॅमिली. आणि सर्च केल्यानंतर नाव येतं महादा मिनी ब्लॉग म्हणून. तर मंडळी, तुम्हाला खरंच विनंती आहे की तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला या चॅनलला सपोर्ट करा. या चॅनलवरती आमची कॉमेडी, परत डेली ब्लॉग, परत फॅमिली ब्लॉग, परत आणि मोटिवेशन असे छोटे मोठे व्हिडिओ येत असतात. आणि ह्या चॅनलवरती आमची दररोज व्हिडिओ येत असतात. त्यामुळं तुम्ही हे चॅनलला म्हणजे सपोर्ट करा. ते चॅनल आलं तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू नका. आणि काही कारण पण होतं की आमच्या घरीसुद्धा थोडे प्रॉब्लेम्स होते. आणि आमचा जो मुलगा होता आत्ता कार्तिक, तो कार्तिकसुद्धा आम्हाला कधी कधी व्हिडिओ काढताना तो काढू देत नव्हता. आणि तो सारखा आमच्या मध्ये यायचा किंवा व्हिडिओ काढताना तो सारखा मोबाईल मागायचा. तर बघा, ह्या निमित्तानं आम्ही मग आम्हाला थोडंसं त्या चॅनलकडे लक्ष द्यायला थोडंसं म्हणजे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष तर झालंच, पण दुर्लक्ष झाल्यामुळं पण आणि नंतर आम्हाला काय असं वाटायला लागलं की बाबा आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येणार झालेत किंवा आपले सबस्क्राईबसुद्धा वाढणार झालेत. एक फॅमिली मेंबर, एक आपलं कुटुंब वाढवायचे का म्हणजे यूट्यूब चॅनल म्हणजे एक आपलं फॅमिली जसं कुटुंब आहे तसं ते कुटुंब आहे. पण त्या कुटुंबामध्ये आपले कोणतेच लोक येत नव्हते. काही लोकांना ते व्हिडिओ आवडत होते किंवा नाही हे माहीत नाही, पण तरीसुद्धा आमचा प्रयत्न चालूच होता. मग नंतर मी विचार केलो की आपण दुसरं चॅनल चालू करून आपण दुसऱ्या चॅनलवरती आपले व्हिडिओ टाकायला चालू करू. बघूया आपण तिथं जर चांगले रिस्पॉन्स जर येत असेल तर आपण तिथंच म्हणजे काम करू. तर मंडळी, मी हा चॅनल ओपन करून मला एक 2 महिने झालेले आहेत. तर बघा, माझे एक 50 ते 55 असे हे झालेत म्हणजे व्हिडिओ टाकलो आहे. तरी खूप जणांचा खूप छान प्रतिसाद आला आहे. आणि जो आजपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद दिला आहे, आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे काय सपोर्ट केला आहे त्याच प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. लाईक कमेंटसुद्धा तुमच्या खूप छान छान असतात. त्यामुळे मंडळी, तुम्हाला जर समजा महादेव आणि पल्लवी कॉमेडी हा जर चॅनल पुढं समोर आला असेल किंवा कधी तो व्हिडिओ आला तर तुम्ही त्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करू नका. आमचं ओरिजिनल चॅनल हेच आहे, छोटी फॅमिली किंवा महादा मिनी ब्लॉग. आपलं कोणतं दोन्हीपैकी कोणतं तुम्हाला जे नाव दिसेल तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रकारे बघा, आपण एक किड्स म्हणजे आमच्या मुलाचंसुद्धा एक छोटंसं चॅनल ओपन केलं आहे. का केलं तुम्हाला सांगतो. कारण काल कसं माहीत आहे का, आतापासून जर सुरुवात केली तर त्याचं भविष्यकाळ हे चांगलं असेल. कारण जे आम्ही आजपर्यंत भोगत आलो आहे ते आमच्या पोराला भोगायला येऊ नये. म्हणून मी विचार करतो की आजपासून जर आपण पाऊल एक ठेवत गेलं ना तर नक्की आपल्याला एक दिवशी त्याच्या भविष्यासाठी आपल्याला शिखर गाठता येतं. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आमच्या छोट्याशा प्रयत्नांना आणि छोट्याशा फॅमिलीला तुमचा नक्की आम्हाला सपोर्ट पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला नक्की सपोर्ट करा. तर बघा, तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. तर तुम्ही जे का आम्हाला लाईक करताय, तुमचं जे का तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असेच आमचे छोटे मोठे व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ अजून कोणत्या ब्लॉगमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या याच्यामध्ये जर समजा आमच्या व्हिडिओमध्ये थोडंसं काय चूकसुद्धा होत असेल तर भावांनो, बहिणींनो, तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भावा. आणि असं दादा, असं म्हणजे थोडंसं सुधार किंवा थोडंसं व्हिडिओ वेगळा बनव असंसुद्धा कमेंट करून तुम्ही आम्हाला एक म्हणजे आधार देऊ शकता. कारण तुमचे कमेंट आम्हाला आले, तुमचा रिस्पॉन्स आम्हाला आला तरच आम्ही नक्की उभा राहू. कारण का आम्हीसुद्धा नवीनच आहे, आम्हालासुद्धा अजून सोशल मीडियावरती काय तेवढं माहिती नाही आहे. तर बघा मंडळी, आपल्याला ना तुम्हाला सांगतो, आमच्या चॅनलला जास्त करून आपल्या फेसबुकपेक्षा आणि इंस्टाग्रामपेक्षा आपल्याला यूट्यूबला
खूप छान रिस्पॉन्स भेटतो आणि हा रिस्पॉन्स बघूनच मला खूप आनंद होतो की आपण व्हिडिओ बनवावं, तुम्हाला हसवावं, तुम्हाला काहीतरी वेगळं पण दाखवावं, असं माझी इच्छा आहे. तर मंडळी तुम्हाला अनेक गोष्ट सांगायची होती की मी अगोदर ना तुम्हाला एक माझी मोटिवेशनचे व्हिडिओ टाकायचो सायकलवरती धंदा करताना. तर बघा मंडळी आपण तो धंदा सध्या बंद केलो आहे. तुम्हाला सांगतो का बंद केलो आहे, कारण त्याचंसुद्धा कारण खूप मोठं आहे. आता सध्या गॅसची सगळीकडे टंचाई चालू आहे आणि इडली आणि वडा बनवण्यासाठी खूप गॅस लागतं. त्यामुळं आपल्याला काय गॅस सिटीमध्ये ब्लॅकनं म्हटलं तरी 2000ला भेटतो. म्हणून आपण तो धंदा बंद ठेवलो आहे. तर मी जॉब करून सध्या आता थोडंफार जे का आपलं जसं रुटीन भेटतं त्याप्रकारे मी सोशल मीडियावरती काम करायचा एक प्रयत्न चालू केला आहे. तर भावांनो बहिणींनो तुम्हाला खरंच एक विनंती आहे, या छोट्या भावाला, या छोट्या भावाच्या फॅमिलीला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून तुमच्या भावाची यूट्यूब फॅमिली नक्की मोठी करा. तर चला भावांनो आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. जर समजा भावांनो तुम्हाला तुमच्या वहिनीचे जर स्वयंपाकाचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की दादा तुम्ही स्वयंपाकाचे व्हिडिओसुद्धा टाका कधी कधी. तर आम्ही सध्या आमचं ट्रॅव्हल थोडं खूप कमी असतं, कारण का आम्हाला जॉबला सुट्टी नसती आणि त्याचप्रकारे टाईम नसल्यामुळं आम्हाला ट्रॅव्हल्सला जास्त करून जायला भेटत नाही. पण तरी आम्ही ते सुद्धा आणू तुमच्यासाठी, ट्रॅव्हलचेसुद्धा काही व्हिडिओ आणू. तर भावांनो आता एवढं मी बोललो आहे. आणि आमचं एक आमच्या मुलाचंसुद्धा एक छोटंसं चॅनल आहे. तर त्याचं नाव आहे कार्तिक बुजुर्गी 27M. तोसुद्धा खूप छान, त्याची डेली ब्लॉग असतात, कधी कधी शॉर्ट व्हिडिओ असतात त्याचे, म्हणजे दररोजचे गुण, परत त्याचं काम, तो दररोजच्या डेली ब्लॉगमध्ये काय करतो, असे भरपूर काही त्याचेसुद्धा ब्लॉग असतात. तर त्याच्यासुद्धा तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या. तर चला मंडळी आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना जय श्री स्वामी समर्थ. सगळेजण खुश राहा आणि सगळेजण छान राहा आणि त्याचप्रकारे आपल्या छोट्या छोट्या व्हिडिओचा तुम्ही आनंद नक्की घ्या. धन्यवाद.